खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची अर्वाच्य भाषा। टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या। सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याचीही केली मागणी। कोल्हापुरातील विनापरवाना क्लासेस सील। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। नोटीस देऊनही परवानगी न घेतल्यानं महापालिकेकडून कारवाई। ठाकरे सेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। खासदार संजय राऊत यांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान। त्या विटांचं काय केलं? राऊतांचा सवाल। राज्यात मान्सून स्थिरावला। बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। 1 जुलैपासून मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवले। हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार नियंत्रणात। पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात आठवड्याभरात मोठी वाढ। कांद्याला कमाल 2555 रुपये तर सरासरी 2151 रुपये प्रति क्विंटल दर। नाफेडऐवजी खुल्या बाजारात कांदा विक्रीला शेतकऱ्यांची पसंती। अन्न व औषध प्रशासनाची महिन्याभरात राज्यव्यापी धडक मोहीम। 904 ठिकाणी छापे। 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 457 जणांना अटक। आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती। मुंबई लोकल हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकनं मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची कबुली। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय शरावणी पाटीलचा संशयास्पद मृत्यू। धनुर्वाताची घेतली होती लस। मुलीच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी। 1 जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कात वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2,500 रुपये शुल्क आकारावं लागणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार। 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ। मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट। लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्यात तर काही गावांना अजूनही पुराचा वेढा। जनजीवन विस्कळीत। व्हेनेझुएलामध्ये एका पाठोपाठ एक असे 2 शक्तिशाली भूकंप। राजधानी काराकाससह अनेक शहरं हादरली। भूकंपामध्ये 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। तर एका मिनिटात 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप।